तर यस, घरातूनच तुम्ही एखादं काम चालू करून लाखामध्ये पैसे कमवू शकता का? तर हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असतो, कारण मी बराच व्हिडिओ या कंटेंटवरती बनवत असतो. आणि तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की हे जे पॉसिबल आहे का, किंवा हे करण्यासाठी तुम्हाला काय ॲडिशनल त्याच्यामध्ये करावं लागेल. म्हणजे तुमचा एखादा ऑर्डिनरी व्यवसाय जो आता सध्या तुम्ही करताय, एखादं काम करताय, तर त्याच्यामध्ये काय असे चेंजेस केलेत तर नक्कीच तुमचा जो बिझनेस आहे तर तो एकदम बूस्ट होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्यामधून जे रिटर्न्स मिळतात तर ते चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. तर डिटेलमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे की हे पॉसिबल आहे का. सोबतच हे पॉसिबल करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते असे एफर्ट्स घेतले पाहिजे किंवा कोणते कोणते व्यवसाय आहेत जे आपण टॉप लिस्टला कन्सिडर करू शकतो तुम्हाला हाय इन्कम सोर्स जो आहे तर तो जनरेट करून देण्यासाठी. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट बनवत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर स्टार्ट करूयात. तर मी तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट सांगण्याच्या आधी सगळ्यात पहिला मी तुम्हाला माझा इन्कम जो आहे तर तो मी सांगते, कारण मला असं वाटतं की कुठेतरी ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं की हे खरोखर पॉसिबल आहे का. मी तुम्हाला उगाच नाही सांगणार की हे व्यवसाय करा, तो व्यवसाय करा, ह्याच्यातून 10 लाख कमवा, याच्यातून 20 लाख कमवा. तर मी असं नाही सांगत आहे. तर मी ॲक्च्युअलमध्ये जे मी करते तर तेच मी तुम्हाला सजेस्ट करते आणि मी जे स्टेप्स घेतलेले आहेत किंवा मी जे प्रोसेस फॉलो केलेलं आहे तर तीच मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. तर मी तुम्हाला इथे माझा बँकेचं स्टेटमेंट दाखवते, जो की आहे 1 जानेवारी 2025 पासून आत्ता टिल डेट, म्हणजे काल मी स्टेटमेंट डाउनलोड केला होता. आय थिंक 13 फेब्रुवारीपर्यंतचा तो आहे. ठीक आहे, 1 जानेवारी 2025 पासून 13 फेब्रुवारीचा स्टेटमेंट आहे. तर त्याच्यामध्ये या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता मी काय काय करते, ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते, सोशल मीडिया मॅनेजमेंट करते, सध्या यूट्यूबचं सुद्धा मला पेमेंट मिळतोय, गेले 1 वर्ष झालं आपल्याला यूट्यूबचे सुद्धा पेमेंट मिळतात. तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी करत असते, आपण डिटेलमध्ये बोलूयात. तर हे सगळं कॅल्क्युलेट करून, म्हणजे मी जितकं काही काम करते ना हे सगळं कॅल्क्युलेट करून माझ्या अकाउंटला, आता मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे, मी काल हे केला होता, डाउनलोड केली होती PDF, बट आय थिंक 2 लाख समथिंग, 2,22,000 वगैरे अशा आसपास पैसे जे आहेत तर ते क्रेडिट झालेले आहेत अकाउंटला. तर इथे तुम्हाला मी शेअर करते, मला ॲक्च्युली अमाऊंट नाही आठवत आहे. तर हे पॉसिबल आहे. ठीक आहे, 1 तारखेपासून या वर्षाच्या, नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून 13 फेब्रुवारीपर्यंत इतकी अमाऊंट जी आहे तर ती मी कमवलेली आहे स्वतःच्या कष्टाने किंवा स्वतःसाठी ही जी अमाऊंट आहे तर ती कमवलेली आहे. तर यस, आता ही अमाऊंट अचीव करण्यासाठी, हा इन्कम अचीव करण्यासाठी मी काय काय करते तर ते ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्हाला सांगितलेलं आहे. ग्राफिक्स करते, त्यानंतर ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते. सध्या तर मी यूट्यूबचे मास्टर क्लास पण चालू केलेले आहेत, म्हणजे माझ्यासारखे जे घरातून ज्यांना यूट्यूब चालू करायचं तर त्यांना मी डिटेलमध्ये अगदी चॅनल कसं क्रिएट करायचं, एडिटिंग कसं करायचं, तर हे सगळं मी डिटेलमध्ये शिकवते. तर तो एक आपला यूट्यूबचा मास्टर क्लास आहे. सोबतच आपण इंग्लिशचा क्लास चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये बेसिक इंग्लिश, ज्यांना लिहिता वाचता काहीच येत नाही त्यांच्यासाठी बेसिक इंग्लिश आहे, आणि स्पोकन इंग्लिश लेवल 2 स्कूलचे स्टुडंट्स असतील, कॉलेजचे स्टुडंट्स असतील, ज्यांना इंटरव्ह्यू क्रॅक करायचे तर ते असतील, किंवा हाऊसवाईफ्स असतील ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे, थोडंसं त्यांची लाईफस्टाईल अपडेट करण्यासाठी किंवा मुलांसाठी शिकायचं आहे तर त्यांच्यासाठी स्पेशली हे क्लासेस जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत. तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे माझे कोर्सेस आहेत. सोबतच माझी सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती पण मी रन करते. त्यामुळे माझा जो इन्कम आहे तर तो चांगल्या प्रकारे वाढू शकतो, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे एकच असं मी स्टिक नाही राहिले की मी सुरुवातीला काय केलं होतं. सुरुवातीला सांगते तुम्हाला, तर सुरुवातीला मी फक्त ग्राफिक्स बनवायचे, तर त्यावेळी मला महिन्याला 2,500 रुपये मिळायचे. ठीक आहे, म्हणजे दोघा-तिघांचे मला सुरुवातीलाच मिळालं होतं काम, तर पहिल्या दुसऱ्या महिन्यातच मिळालं होतं, कारण मी खूप कमी चार्जेस घेतले होते. तर त्यामुळे मला दोघा-तिघांचे मिळून 2,500 रुपयापासून माझी इन्कम जो आहे तर तो स्टार्ट झाला होता. बट स्टील आय वॉज व्हेरी हॅपी, कारण काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, काहीतरी वेगळं आपण करू शकतो. त्यामुळे मी या फील्डमध्ये कंटिन्युअसली राहिले आणि खूप त्याच्यामध्ये अभ्यास झाला, खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आल्या. मग नंतर माझ्या लक्षात आलं की हे जे मी करते ना, घरातून करते, तर अशी भरपूर अशा लेडीज आहेत ज्यांना घरातून काम करण्याची गरज आहे. म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण असतात काही लेडीज, त्यांना सुद्धा आहे, किंवा माझ्यासारख्या स्टेजमधून जात आहेत ज्यांना घरातून बाहेर पडून काम करता येत नाही त्यांच्यासाठी असेल, किंवा दोन्हीपैकी काहीच नाही आहे बट स्टील स्वतःचं काहीतरी शिकायचं आहे, असा पण लेडीज आहेत, भरपूर आहेत अशा पण लेडीज आपल्याकडे कोर्स करतात. तर अशा लेडीज असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी एक इन्कम सोर्स घरातून करता येईल, तर या दृष्टिकोनातून मी हा जी कोर्सेस होते ना तर चालू केले. तर सुरुवातीला माझ्याकडे 12 स्टुडंट्स होते, त्यामुळे महिन्याचे 12 स्टुडंट्स म्हणजे 1,000 रुपये फीज आहे आपली, सुरुवातीपासून सेम फीज आहे.
जे 12,000 रुपीज मला ते एक्स्ट्रा मिळायला लागले. म्हणजे तेव्हा मला ती अमाऊंट खूप मोठी वाटायची, म्हणजे 12,000 झाले म्हणजे खूप मोठे वाटायचे. मग तसं तसं करत 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 ही जी आता माझ्या लाईफमध्ये ही जी अमाऊंट आहे, आता ही एक हा व्यवसाय आहे, ठीक आहे. हा जो मी काम करते ना, अकॅडमी रन करते किंवा एजन्सी आहे, तर हा एक व्यवसाय आहे. तर याच्यामध्ये ही जी अमाऊंट असते ती नेहमी फ्लक्च्युएट होत राहते. म्हणजे मला ह्या महिन्यामध्ये 2 लाख मिळाले म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मला 2 लाखच मिळतील असं नाही. पुढच्या महिन्यामध्ये चेंज होऊ शकते, लाख रुपये मिळतील, 1.5 लाख मिळतील, 4 लाख सुद्धा मिळू शकतात जर मी तसे एफर्ट्स घातले तर मला असंच सांगायचं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की असे व्यवसाय चूज करा, असे व्यवसाय निवडा जे तुम्ही ग्लोबली, ठीक आहे, जे तुम्ही, आता माझा कोर्स आहे तर तो मराठी भाषेत आहे, त्यामुळे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपल्या इंडियाच्या बाहेर सुद्धा माझ्याकडे एक 4-5 स्टुडंट्स आहेत जे आउट ऑफ इंडिया काम करतात, बट ते माझ्यासोबत मराठीमधून कनेक्ट होत आहेत, तर मराठी स्टुडंट्स आहेत, त्यामुळे ते कनेक्ट होऊ शकतात. तर असा एखादा व्यवसाय निवडा जो की तुम्ही फक्त लोकली न करता तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकता. जास्तीत जास्त कस्टमर्स तुमच्या प्रोडक्टला असतील किंवा सर्व्हिसला असतील तर ते तुम्हाला मिळतील. असेच व्यवसाय चूज करा. आता माझा व्यवसाय बघा, सोशल मीडिया मॅनेजमेंट. मी एखाद्यांचं अकाउंट हँडल करते, त्यांना बिझनेस प्रमोशन्स वगैरे ॲक्टिव्हिटीजमध्ये हेल्प करते. इथे मला असं काही लिमिट नाही आहे की मी जिथं राहते तिथलंच करणार. तर हे सगळं काम माझं ऑनलाईन मला करता येतं, त्यामुळे मी वेगवेगळे क्लायंट्स जे असतील वेगवेगळ्या ठिकाणाचे तर ते घेऊ शकते. तर तुम्ही एखादं काम चालू केलेलं आहे ना, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कोचिंग चालू केलेलं आहे तर ट्राय आउट करा की तुम्ही बॅचेसमध्ये कसं काम करणार आहात. म्हणजे तुम्ही मॉर्निंगला या स्टुडंट्स जे असतील, मग तर हे स्टुडंट्स तुम्ही कुठेही घेऊ शकता. जर ऑनलाईन क्लासेस घेताय ना तर कुठलेही स्टुडंट्स तुम्ही घेऊ शकता. तिथे स्पेसिफिकली त्याच्यासाठी मार्केटिंग तुम्हाला करायला लागणार आहे. मार्केटिंग कशी करायची आहे तर त्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, ठीक आहे. मग तुम्ही कोचिंग घेताय, मग कशाशी रिलेटेड घेताय. मग सुरुवातीला तुम्ही एका सब्जेक्टपासून चालू केलं, मग कालांतराने तुम्हाला ग्रोथ मिळायला लागली किंवा यातलं समजायला लागलं किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कोर्सेस तुम्ही ॲड करा तुमच्या अकॅडमीमध्ये, नक्कीच तुमची ग्रोथ होणार आहे. आणि जसे जसे तुमचे स्टुडंट्स वाढतील ना त्या पद्धतीने तुमचा इन्कम जो आहे तर तो सुद्धा वाढायला चालू होणार आहे. जर तुम्ही काही प्रॉडक्ट्स तुमचे आहेत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण पकडून चला, जर तुम्ही काही कॉस्मॅटिक्सचे प्रॉडक्ट सेल करताय किंवा काही तुम्ही कपड्यांचं, भरपूर लेडीजचं मला असतं की कपडे जर तुम्ही सेल करताय ना तर तुम्ही मार्केटिंग करा. सुरुवातीला मार्केटिंगवरती लक्ष द्या. तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे अकाउंट्स इतके छान सेटअप करा, तुमचे सगळे प्रॉडक्ट्स इतके छान त्याच्यावरती शोकेस करा. आणि द वे ऑफ प्रेझेंटेशन, तर तुम्ही जरी स्वतः दिसणार आहात किंवा नाही दिसणार आहात, पण तुम्ही कसं प्रेझेंट करताय तुमच्या प्रोडक्टला तर ते महत्त्वाचं आहे. त्याचे फोटोज असतील तर ते महत्त्वाचे आहेत, तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती आणि नक्कीच तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. आता मी बघते आहे माझ्याजवळ, मला आता आपल्या चॅनलवरती मी चालू करणार आहेत, आपले पॉडकास्ट चालू होणार आहेत, जे ऑलरेडी अशा प्रकारचे व्यवसाय करतायत ना, तर त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत की त्यांनी कसा हा व्यवसाय चालू केलेला आहे किंवा त्यांना कसं मार्केटिंग कसं केलं, इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट्स कसे सेट केले, ऑर्डर्स कसे घेत आहेत आणि ते ग्लोबली कसे विकतायत त्यांचे प्रोडक्ट्स. तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ते जे पॉडकास्ट असतील ना तर त्याच्यामधून. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती असे युजफुल आणि मोटिवेशनल पॉडकास्ट जे असतील व्यावसायिकांसोबत, स्पेशली महिला व्यावसायिकांसोबत, तर ते आपण चालू करणार आहोत. तर येस, मला तेच सांगायचं आहे की तुमचे प्रोडक्ट्स जे असतील ना तर ते म्हणजे तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये विकतात, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये घेतात, सगळे घेतात, बट जास्तीत जास्त ऑनलाईन या आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती जास्तीत जास्त लोकांना तुमचे प्रोडक्ट्स किंवा तुमचे सर्व्हिसेस जे असतील ना तर ते सेल करायला बघा. आता जर तुम्ही हे चालू केलं, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्लोदिंग चालू केलं ना तर मग त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवा, ठीक आहे. एखादा प्रोडक्ट तुम्ही चालू केला, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुर्तीपासून स्टार्ट केलेला आहे, ठीक आहे, कुर्तीपासून स्टार्ट केलं, मग थोडंसं त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स वाढवा, फुल सेट्स घ्या, त्यानंतर साडी त्याच्यामध्ये ॲड करा, किड्स वेअर, काय तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करता येतं आणि काय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ना, तर हळूहळू तुमचं जे व्यवसाय आहे ना तर तो वाढवायचा, म्हणजेच तुमची प्रगती होते, तुमचं ग्रोथ होतंय आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून बेनिफिट जो आहे तो मिळतो. आता तुम्ही स्पायसेस म्हणजे मसाले वगैरे जर अशा टाईपमध्ये जर काही तुम्ही हे करताय, सेल करताय, तर त्याच्यामध्ये पण सेम सुरुवातीला तुम्ही तिखट मसाला जो आहे तर ती तुम्ही एक्झाम्पलसाठी सांगते, तिखट मसाल्यापासून चालू केलं तुमची मार्केटिंग जी आहे ती जसे तसे तुम्हाला ऑर्डर्स येतात, मग तुम्ही लसूण चटणी असेल, खोबऱ्याची चटणी असेल, कोरटा चटणी असेल, तर वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुमच्या व्यवसायामध्ये ॲड करू शकताय. कारण मी एक गोष्ट माझ्या कामाच्या एक्सपिरियन्सवरून अनुभवलेली आहे, ती म्हणजे कधीच कुठलाही एक व्यवसाय तुम्हाला
आयुष्यात श्रीमंत बनवू शकत नाही किंवा टॉपला नेऊ शकत नाही. त्याच्यासोबत तुम्हाला जोडीला एक 2-3 व्यवसाय तरी ॲटलिस्ट करायला हवे. हे 2-3 व्यवसाय वेगवेगळ्या फील्डमधले असण्यापेक्षा ते जर तुमच्या एकाच फील्डमधले असतील तर सुरुवातीला इनिशियल स्टेजला बेटर राहतं. त्यामुळे थोडंसं आता तुम्हाला कम्फर्ट झोनमधून तुमच्या बाहेर पडावं लागेल, थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. आणि मी तुम्हाला आय थिंक मला खूप छान वाटतं हे सांगायला की मी माझ्या दिवसातले 5-6 जास्तीत जास्त 7-8 तास इन्व्हेस्ट करते. म्हणजे कधी असं ठरलेलं नसते की या दिवशी एवढा करणार, त्या दिवशी जसं माझं घरचं सगळं रुटीन चालू असते ना, तर त्या पद्धतीने मी मॅनेज करते सगळ्या गोष्टी. म्हणजे फॅमिलीला पहिली प्रायोरिटी देते, मुलांना पहिली प्रायोरिटी देते आणि मग त्यानंतर मी माझं काम करते. मग ते फॅमिलीला प्रायोरिटी देऊन जर मी इतके इन्कम माझ्यासाठी जनरेट करत असेल तर आय थिंक बेस्ट आहे. कारण सध्या तुम्ही ॲव्हरेजली जरी आता माझ्या खूप फ्रेंड्स आहेत जॉब करत आहेत, ठीक आहे, आता IT सेक्टरमधले नाही बोलत, IT सेक्टरमध्ये त्यांनासुद्धा 50, 60, 70, 80, 90, 1.5 लाख 2 लाख अशा पगार आहेत. बट जे ॲव्हरेजली असं लोकली असं वगैरे जात आहेत ना, तर त्यांना 10,000, 15,000, 20,000च्या वरती पेमेंट्स नाही आहेत. आणि इतक्या पेमेंटमध्ये खरं सांगायचं झालं तर आपल्या रोजच्या ज्या गरजा आहेत तर त्याच भागत नाहीत. सेविंग्स कुठून करणार आहे, तर हा खूप मोठा प्रश्न राहतो. तर तुम्ही तुमचं जे काम चालू आहे, ठीक आहे, आता तुम्ही जो जॉब करताय तर तो चालू ठेवा. त्याच्यासोबत तुम्हाला अजून काय करता येतं, पार्ट टाईम कोणता जॉब, जसं की आता मी फ्रीलान्सिंगचे भरपूर आयडियाज तुम्हाला सांगितलेले आहेत. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही ग्राफिक्स करू शकताय, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, हे शिका ना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणार नाही, जोपर्यंत तुम्ही नवीन एखादी गोष्ट शिकणार नाही. आणि कुठलीही गोष्ट अवघड नसते, ठीक आहे, कुठलीही गोष्ट अवघड नसते. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी फक्त आणि फक्त कॅनव्हाच्या बेसिसवरती, जो की अगदी बेसिक टूल्समधला एक आहे, तर कॅनव्हाच्या बेसिसवरती इतकी म्हणजे इन्कम सध्या जनरेट करत आहे. म्हणजे लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की मॅडम तुम्ही फक्त कॅनव्हावरती करताय. असं मला जे ऑलरेडी ज्यांचं फोटोशॉप किंवा ज्यांचं कोरल झालेलं नाही ते विचारतात की मॅडम तुम्ही खरंच फक्त कॅनव्हावरती इतकं इन्कम जनरेट करताय. तर करायला गेलात, विकायला गेलात तर काहीही जाऊ शकते. फक्त तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, मार्केटिंगची कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि यस, तुम्ही जे काम करताय तर त्यातून समोरच्याला, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडून जो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतोय ना, तर त्यालासुद्धा बेनिफिट जो आहे तो झाला पाहिजे. कारण आता माझ्याकडे बघा, एका बॅचला असं काही फिक्स नसते की या बॅचला एवढे स्टुडंट्स असतील, बट ॲव्हरेजली स्टुडंट्स असतात 20, 25, 30, 40, 60, 70 असे कधीही कितीही स्टुडंट्स असतात, वेगवेगळे चेंज होत असतात. तर त्यावेळी बघा काही स्टुडंट्स त्यातले असतात ना, तर त्यांना जॉब इन द सेन्स फ्रीलान्सिंग, मी जॉब ओरिएंटेड नाही शिकवत, तर फ्रीलान्सिंगमध्ये त्यांना सुरुवातीचे क्लायंट्स मिळतात आणि ते चांगल्या प्रकारे सध्या ग्रो करत आहेत. काही स्टुडंट्सनी तर स्वतःचे क्लासेस, म्हणजे मी जसे क्लासेस घेते ना, तर तशाच पद्धतीने त्यांचे स्वतःचे क्लासेस जे तर ते घ्यायला चालू केलेले आहेत आणि चांगला त्यांना बेनिफिट होतं. काही स्टुडंट्स तर मला त्यांच्या कामाच्या पैशातून, म्हणजे मंथली त्यांना किती पैसे मिळतात तर त्यातून प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वस्तू विकत घेत असतात आणि मला पाठवत असतात त्याचे फोटोज की मॅडम या महिन्याच्या पेमेंटमधून मी हे घेतलं, त्या महिन्याच्या पेमेंटमधून मी ते घेतलं. तर असे भरपूर मेसेजेस मला येत असतात आणि मला खरंच खूप छान वाटतंय की आपल्यामुळे एखाद्याच्या लाईफमध्ये असा पॉझिटिव्ह चेंज जो आहे तर तो येतो. कारण भरपूर असे लेडीज आहेत ना की ज्यांना म्हणजे भरपूर असे आहेत की मुलांमुळे, फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे घरातून बाहेर पडता येत नाही आणि त्यावेळी त्यांना असं वाटायचं की आपण आता काहीच करू शकत नाही. बट तसं नाही आहे. तुम्ही नेहमी काही ना काहीतरी करू शकत असताय, घरातूनच करू शकत असताय. फक्त तुम्ही ते मेथड्स शिकले पाहिजेत आणि वेगवेगळे टूल्स शिका. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या. मी हे करू शकत नाही असं म्हणू नका. वेगवेगळं काहीतरी शिका आणि त्यातून स्वतःला ग्रो करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट करा. थोडाफार त्रास होईल, दुपारची झोप जर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्हाला तिथे थोडंफार कॉम्प्रोमाइज जे आहे तर ते करावं लागेल. बट ट्रस्ट मी, त्याचे जे रिझल्ट्स असतील ना तर ते खूप छान असतील. तर आय थिंक मी तुम्हाला भरपूर वेगवेगळे ऑप्शन सांगितलेले आहेत आणि मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही वर्क फ्रॉम होममध्ये असे कोणते कोणते जॉब्स करू शकता. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण थोडेफार असे वेगवेगळे ऑप्शन्स बघणार आहोत जे तुम्ही घरातून चालू करताय आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट जे आहे ते जनरेट करून देऊ शकतात. तुमचे जे कमेंट्स आलेले आहेत ना तर त्याच्याविषयीच मी बोलणार आहे आणि त्याच्याविषयीच आपण वर्क फ्रॉम होमचे अपॉर्च्युनिटीज जे आहेत तर ते थोडेसे एक्सप्लोर करणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल आणि युजफुल वाटला असेल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. 50,000 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत. तर त्याच्या बदली खूप छान अशी गुड न्यूज जी आहे तर ती तुमच्या सगळ्यांसाठी मी लवकरच देणार आहे. काहीतरी स्पेशल ऑफर आहे तर ती तुमच्यासाठी देणार आहे. तर नक्कीच ती जी ऑफर असेल तर ती मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. भरपूर असे कोर्सेस, खूप लकी जे स्टुडंट्स असतील किंवा लकी सबस्क्रायबर्स असतील तर त्यांना भरपूर असे कोर्सेस फ्रीमध्ये मी नाहीच देत, कोणीच द्यायचे नसतात. बट खूप कमी अमाऊंटमध्ये, खूप अगदी कमी अमाऊंटमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच
चॅनलला स्टिक राहा. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला माझ्यातले कुठलेही कोर्सेस करायचे असतील ना, स्पेशली ग्राफिक डिझायनिंग जर तुम्हाला करायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी खूप असे स्पेशल ऑफर्स आहेत, काही कॉन्टेस्ट घेऊन आलेलो आहोत आपण आणि नक्कीच तुम्हाला त्याचं बेनिफिट होणार आहे. ग्राफिक डिझायनिंगची जे नेक्स्ट बॅच आहे तर ती 3 मार्चला चालू होते. दुपारी 2 आणि रात्री 8 असे 2 टायमिंग्स आहेत. त्याचे कुठलीही बॅच तुम्ही घेऊ शकता लाईव्ह लेक्चरला. इन केस लाईव्ह लेक्चर करायला पॉसिबल नाही आहे तर तुम्ही रेकॉर्डिंगसुद्धा चेक करू शकताय. वेबसाईटवरती तुम्हाला डिटेल्स दिले जातात, रेकॉर्डिंग्स चेक करू शकताय. यूट्यूबचे सुद्धा क्लास चालू आहेत. यूट्यूबचे सुद्धा क्लासेससाठी रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत, तुम्ही कधी रजिस्ट्रेशन्स करू शकताय. स्पोकन इंग्लिशची जी बॅच आहे, स्पोकन इंग्लिशची आता पुढची जी बॅच आहे तर ती आपण लवकरच अनाऊन्स करणार आहोत. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये अनाऊन्स करणार आहोत. त्यामुळे स्पोकन इंग्लिशविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, 1.5 महिन्याचा कोर्स आहे स्पोकन इंग्लिशचा. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ग्रामरचा जो पार्ट आहे तो पण घेतोय, सोबतच लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्याच्यामुळे आपण ॲक्च्युअलमध्ये कॉन्व्हर्सेशन्स करून घेतोय. डिबेट्स असतील, स्पीच असेल, तर डिस्क्रिप्शन्स असतील, तर हे भरपूर गोष्टी आपण लाईव्हमध्ये घेतोय. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर नक्कीच तो कोर्स तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. मी माझा व्हॉट्सअपचा नंबर देते, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. माझ्याकडून जर काही रिस्पॉन्स नाही आला तर लवकरात लवकर माझे टीम मेंबर रवीना जी आहे तर ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.